चला नमस्कार मंडळी. तर आज खूपच हट्टानंतर संडेचा दिवस बघून आम्ही निघालोत एकविरा आईच्या दर्शनाला. सकाळीच उठवलंय झोपेतून, मे बी अर्धी झोप झाली असेल आणि आम्ही दोघं निघालोत दर्शनाला. तर हे बघू शकता तुम्ही, विचार केलेला बाईक न घेऊन जाण्याचा. आज जरा जवळचं वातावरण असल्यामुळे एकदम छान वाटतंय. जास्त ऊन पण नसल्यामुळे फिरायला खूपच मज्जा येणार आहे. काहीच वेळात आम्ही पोहोचणार. आता हे डोंगर बघा आणि या आईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गाड्यांची गर्दी बघा. संडेमुळे इकडे भरपूर वाहतूक चालू आहे. हे बघा, आम्ही पोचलो आता मेन गेटवर. इथे लिहिलंयच श्री एकविरा देवस्थान. सो बघा, आम्ही गेटमधून आता एंट्री केलेली आहे आणि उत्सुकता वाढत आहे. हे बघा, हा डोंगरावरचा व्ह्यू बघा कसं. आणि खूप खड्डे वगैरे असल्यामुळे मला ब्लॉग पण व्यवस्थित बनवायला जमत नाही आहे. सो तरीही मी शूट करते. तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे, इथूनच गाड्यांची सुरुवात झाली आहे पार्किंगची. अजून तर खूप पुढे जायचं आहे डोंगरावर. तरीसुद्धा इकडनं लोक चालत वगैरे जातात. पण आम्ही म्हटलं आमच्याकडे बाईक आहे, सो आम्ही तिथे जवळच जाऊन पार्क करतो आणि तिथल्यानंतर दर्शनाला जाणार आहेत. हे बघा, संडेमुळे किती गर्दी आहे. छोट्या लहान मुलांपासून त्या मोठ्या माणसांपर्यंत, कपल्स वगैरे लोक, सगळे लोक आहेत. हा सिटी व्ह्यू बघा, डोंगरावरून दिसणारा हा सिटी व्ह्यू, सुंदर असा सिटी व्ह्यू बघा. आणि ही 4 व्हीलर पार्किंग, खूप साऱ्या गाड्या दिसत आहेत. हां, तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं. आणि ही गर्दी, ही प्रचंड गर्दी तुम्ही बघू शकता. आज संडे असल्यामुळे ही गर्दी आहे खूप. आणि अजून काय, अजून आम्ही दर्शनाला आत्ता जाणार आहे. हे असं सुंदर असा व्ह्यू इथनं बघायला भेटतोय. जिथे आम्ही गाडी पार्क केली आहे तिकडेच किती सुंदर असा व्ह्यू आहे. खूप सुंदर. संध्याकाळच्या वेळी तर अजून सुंदर असेल. पण इकडे थंड वातावरण आहे. एवढं भर उन्हात सुद्धा एवढं थंड वातावरण अनुभवायला मिळतं आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आणि इकडनं फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावरच लोणावळा आहे. बघू शकता हे कसे बसलेत गाडीवर थकले गाडी चालवून. ॲक्च्युली आम्ही बाईक घेऊन येणार नव्हतो, पण विचार केला की आमच्यापासून इथनं जवळच आहे, सो आपण जाऊया. बाईक राईड पण होऊन जाईल. आमच्या पाठोपाठच गाड्यांची गर्दी लागली. काही लोक येत आहेत, काही लोक जात आहेत दर्शन घेऊन. बघूच शकता तुम्ही कितीतरी गर्दी आहे आज संडेमुळे. चला तर फायनली आम्ही चाललो आता दर्शनाला. हे बघा, लोक दर्शन घेऊन रिटर्न पण येत आहेत काही. आणि आम्ही आता चाललोत. आणि ही बघा सारंगी कशी नवाजते व्हिडिओत आणि ही गाड्यांची पार्किंग वगैरे बघू शकता तुम्ही. मी छोटंसं बाळ बघा काहीतरी घेऊन चाललं आहे, खेळण्याची वस्तू आहे. आम्हाला पण हौस होती आधी अशी सगळ्याची, आता नाही आहे. आणि फायनली आपण आलो आहेत आता मंदिराच्या अगदी जवळ. आणि तुम्ही बघू शकता इकडनं कसा कलश दिसतोय देवीच्या मंदिराचा. आणि किती सुंदर अशी जागा आहे ही. वा, खूप छान वाटलं इथे येऊन. आणि हे आम्ही दोघं निघालो देवीच्या दर्शनाला. हे माझे बॅग वगैरे सांभाळतायत मस्त. मी मस्त आरामात चालले मोबाईल घेऊन शूट करत करत. आणि वर डोंगर वगैरे दिसतोय आणि समोर मस्त पायऱ्या आहेत चढायला. तिकडनं आम्ही जातोय पुढे. इकडे पोचल्यानंतरचा जो चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता. खूप लोकांची गर्दी असूनही आम्ही खूप खुश आहेत का फायनली आम्ही देवीच्या दर्शनाला पोहोचलोत. खूप मज्जा वाटते. आणि मी गोल गोल एक राऊंड घेतला. आम्ही दोघं जोडप्याने ओटी घेऊन देवीच्या दर्शनाला पुढे पुढे जात आहेत. आणि हे बघा किती खुश आहेत माझ्यासोबत दर्शनाला येऊन. हे बघा, प्रयत्न चाललेले फोटोजसाठी, पण शेवटी त्यांनी रील शूट पण केलं, सो मी पण ते ॲड केलं इकडे व्हिडिओ आल्यामुळे. आणि हे बघा, देवीसाठी आम्ही घेतले छोटंसं भेट आमच्याकडून, नारळ आणि ओटी वगैरे सगळं. ते घेऊनच आता पुढे जात. हा खूप सुंदर असा अनुभव आहे.
आता सामान कॅरी करून. फायनली देवीचं दर्शन झालंय आणि आम्ही निघतोय आता परतीच्या प्रवासाला. हे बघा लेणी. आमच्या परतीचा प्रवासामधला हा बँडचा आवाज बघा. नाचायची खूप इच्छा होती. फायनली दर्शन झाल्याबरोबर आम्ही आलो आता पेटपूजा करायला. कारण पेटपूजा नंतर कामदूजा असं म्हणतात नाही का, तसंच आमचं पण काहीतरी. आणि हे बघा कसे बघतायत ब्लॉगमध्ये, काय बडबडतायत त्यांनाच माहिती. इकडे आमचा हा एक जुना मित्र आहे, त्याच्या रेफरन्सवर आलो आम्ही. विजिट करा आणि ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की विजिट जुना मित्र आहे ज्याच्या रेफरन्सवर आम्ही आलो, त्याला रेफरन्सचे पैसे भेटतात हॉटेलकडून. 5 रुपये पर मंथ पर कस्टमर बोलतो. पर कस्टमर. आता इथे 4, 8, 16, 20 खोटं बोलतोय. ऐका. बाजूची माणसं आमची नाहीत. चला तर आता आम्ही निघाले परतीच्या प्रवासाला. भेटूया नंतर. बाय बाय.